नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत सह्याद्रीतील सर्वात प्रसिद्ध आणि भव्य किल्ल्यांपैकी एक विसापूर किल्ल्यावर। हिरवागार निसर्ग, धुक्याने वेढलेले डोंगर, प्राचीन तटबंदी आणि इतिहासाचे साक्ष देणारे अवशेष या सगळ्याचा अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात आपली विसापूर किल्ल्याची ही भन्नाट सफर। तर आता आपण निघालो आहोत विसापूर किल्ल्याकडे। हा किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असून लोहगड किल्ल्याच्या अगदी शेजारी आहे। मुंबई आणि पुण्याहून एका दिवसात सहज करता येणारा हा ट्रेक पावसाळ्यात हजारो ट्रेकर्सना आकर्षित करतो। रस्त्यात दिसणारी हिरवाई, ढगांनी वेढलेले डोंगर आणि सतत पडणारा पाऊस या प्रवासाची मज्जा वाढवतो। नमस्कार मित्रांनो, मी अमृता पाताडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत ते पुण्यामधला एक अतिशय महत्त्वाचा किल्ला जो लोहगडच्या बाजूला आहे आणि लोहगडच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आलेला आहे। तर तो म्हणजे किल्ले विसापूर। तर आता पाऊस चालू झालेला आहे आणि आम्हाला लेट झाल्यामुळे आम्ही दुपारी 12 वाजता किल्ला चढायला घेतलेला आहे। पण 12 वाजता सुद्धा तुम्ही इथे क्लायमेट बघू शकता, पाऊस पण चालू झालेला आहे। तर पावसामध्ये हा किल्ला खूपच छान असतो। बरेच मध्ये वॉटरफॉलसुद्धा आहेत आणि वरती बऱ्याच अवशेषसुद्धा आहेत, ते सुद्धा आपण आता बघणार आहोत। तर हा आहे पूर्ण मावळ प्रांत आणि आता आम्ही चाललो आहोत ते या दिशेने वरती। रस्ता फार खराब आहे, स्लिपरी आहे पूर्ण, कारण पावसामुळे जिथे तिथे असा माती घसरते आहे। तर आता आम्ही थोडं चालून आलेलो आहोत आणि थोडी इथे विश्रांती घेतो आहे। आणि या आहेत 2 सोलो ट्रॅव्हलर, त्यासुद्धा ट्रेकला आलेला आहे। आज एक्सपीरियंस मस्त एकदम, थक गए और अभी बहुत चढ़ना बाकी है। आणि तो आहे तो लोहगड किल्ला, तिथे दिसतो आहे तो आहे लोहगड किल्ला। आणि इथे आता मी चाललोय तो आहे वरती विसापूर। तर हा इथे रस्ता एवढा खचलेला आहे, इथून पूर्ण खाली गेलाय, पूर्ण शिडी पडते। शिडीच्या आत सगळे शिड्यांचा रस्ता आहे। अरे बापरे, इथून पूर्ण दरड तुम्ही बघू शकता, पूर्ण असं खाली गेलेला आहे। तो ॲक्च्युली जुना रस्ता होता, त्यामुळे आता आम्ही या रस्त्याने वरती चाललेलो। बराच रस्ता खचलाय। तर इथे जो लोहगड विसापूरला जाणारा रस्ता आहे तो खचलाय, त्यामुळे आम्ही दुसरा रस्ता घेतलाय। आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे तिथे आहे तो लोहगड। तर असं ट्रेकिंगमध्ये हे सगळं सांभाळून करावं लागतं। जर तुम्ही ट्रेकिंगला येत असाल त्यामुळे ग्रुपबरोबरच या, कारण असे सगळे प्रकार होतात। कुठे दरड कोसळते, कुठे रस्ताच खचलेला असतो, त्यामुळे ट्रेकिंगला शक्यतो एकटं येऊ नये। सगळे किल्ल्यांचं दर्शन होतं आहे। जसं जसं वर जातोय ना तसं तसा हा खालचा प्रांत एवढा सुंदर दिसत चाललेला आहे आणि चारी बाजूने धुका आहे। तर तो आहे विसापूर किल्ला। तर आपल्याला अजून एवढं असं चालत जायचं आहे आणि वरती पोचायचं, एवढ्या लांब अजून आहे तो किल्ला। अजून चांगली सोय आहे इथे, वॉशरूमची अवेलेबिलिटी आहे पैसे पे करून, त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे। म्हणजे किल्ल्यावर जाताना जर असं वॉशरूम वगैरे असेल तर लोकांची पण सोय होते आणि किल्ल्यावरती पण पुढे काही घाण वगैरे होणार नाही, तो किल्ल्याला जाण्याचा मार्ग चांगला राहील। तर मला हे खूप आवडलं आहे। आता थोडा जंगलातनं असा रस्ता चालू झालेला आहे, दोन्ही बाजूनी झाडी आहेत आणि त्याच्यामधून अशी छोटीशी पायवाट आहे आणि त्यातून आता पुढे जायचं आहे। तर हा पॅच थोडासा चढण आहे आणि दोन्ही बाजूने झाड आहे आणि रस्ता फारच स्लिपरी आहे।
दमायला होत आहे. आम्ही असं आलो खालून एवढ्या. तर आता आम्ही ना एकदम जंगलात आलेलो आहोत. हा रस्ता बघा, दोन्ही बाजूना केवढं घनदाट जंगल आहे आणि यातून आम्ही असं वाट काढत चाललोय. बाप रे, काही कळत नाहीये. हा पॅच खूप मला आवडलाय, खूप मस्त आहे, पण तेवढाच म्हणजे आहे असा डेंजर. हे काय बघा ना, सुंदर वाटतंय. आहे का पुढे रस्ता? आहे ना? आहे तर बोलताय, बघू. नाहीतर आम्हीच कुठेतरी हरवून जाऊ. काय करायचंय? सगळी लोक येत आहेत, पण आम्ही थोडं कन्फ्यूज झालो आहोत आता की खरंच पुढे रस्ता आहे की नाहीये. कारण पूर्ण घनदाट जंगल सारखं आहे, त्यामुळे काहीच कळत नाहीये. एवढीशी नुसती पायवाट दिसतेय, त्यातूनच चाललोय आम्ही. पाऊस सुद्धा चालू झालेला आहे. तर आता आम्ही एका ठिकाणी आलो आहोत, तिथे हा वॉटरफॉल आहे, पण रस्ता संपलेला आहे, त्यामुळे कळत नाही की तिथून रस्ता आहे की नाही आहे. आणि इथे रस्त्यामध्ये चांगला असा हा वॉटरफॉल तरी दिसलेला आहे. हा जो धबधबा आहे तो अगदी वरून येतोय, वरून असा खालपर्यंत जातोय, खूप मोठा आहे. तर आम्ही तिथून आलो आणि आम्हाला इथे वाट दिसत होती, पण आम्ही कन्फर्म नव्हतो. पण आता फायनली कळलं की इथूनच वाट आहे. अशी एवढी निमुळती वाट पुढे चाललेली आहे. पाण्यात ना पूर्ण आता पाणी चालू झालेलं आहे आणि पाणी दगड असं वाट काढत वरपर्यंत आता आम्ही चाललो. काही अंतर चालल्यानंतर आपण येऊन पोचतो ते या किल्ल्यावरच्या या दगडी पायऱ्यांच्या इथे. या विसापूर किल्ल्याच्या दगडी पायऱ्या प्रत्येक इतिहासाची साक्ष देतात. या चढाईच्या सुरुवातीलाच भिंतीत कोरलेलं हे मारुती रायाचं दर्शन होते आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. पावसाळ्यात या पायऱ्यांचं रूप अगदी जादुई होतं. वरून झेपावणारं पावसाचं पाणी, पायऱ्यांवरून वाहणारे छोटे धबधबे आणि आजूबाजूला पसरलेली गर्द हिरवाई, प्रत्येक क्षण मनाला कायम आनंद देतो. तर इथे आता वॉटरफॉल चालू झालेला आहे, फुल पाणी पाणी आहे. तर इथे पाटण आहे आणि पाटणसाठी आपल्याला तिकडे जायचं आहे आणि किल्ले विसापूरचा मार्ग इथे आहे, वरपर्यंत आहे. तर इथे आल्यानंतर एक छानसा असा धबधबा पण आहे आणि इथे खाण्यासाठी स्टॉल पण आहे. पावसाळ्यामध्ये या किल्ल्याचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे या किल्ल्याच्या चढाई दरम्यान आपल्याला दिसणारे खूप मोठे धबधबे. अगदी बरेच इथे तुम्ही धबधबे बघू शकता, त्याचा आनंद सुद्धा तुम्ही या किल्ल्याच्या चढाई दरम्यान घेऊ शकता. तर आम्ही एवढा खालून आलोय, तिथून आलोय आणि हा मध्ये एवढा तुम्ही मोठा धबधबा बघू शकता, केवढा मोठा धबधबा आहे. आणि इथून असं वरती जायचं आहे. अजून इकडे आहे ती पाण्याची टाकी आहे, मध्येच पाण्याचं स्टोरेज केलेलं आहे आणि अजून असं वरती जायचं आहे. तर आता इथे खूप जोरात पाऊस चालू झालेला आहे आणि मी एका ठिकाणी ब्रेक घेतलाय आणि इथे वडापावचा स्टॉल आहे. तर आता थोडंसं हॉल्ट घेतलंय आणि इथे एक स्टॉल आहे जिथे गरम गरम वडापाव, मॅगी सगळं मिळतंय. या दादांच्या स्टॉलला तुम्ही आले तर नक्की या. हे 60 रुपये. हां ठीक आहे. तर आता तुम्ही क्लायमेट बघू शकता. आता ऑलमोस्ट आम्ही वरती आलेलो आहोत. थोडी पेटपूजा केली, वडापाव वगैरे गरम गरम खाल्लं आणि आता एवढं छान वातावरण झालेलं आहे ना इथे.
एवढं सुंदर वातावरण आहे. आता काही अंतर चालून आपण आलो होते महादेव मंदिराकडे. तर इथे असा मोठा तलावासारखा आहे आणि हा तलावासारखा आहे आणि इथून हा रस्ता जातो तो मंदिराकडे, महादेव मंदिराकडे. तर आता आपण आलो होते महादेव मंदिराकडे. तर आता आमचं किल्ल्यावरती राजवाडा तसेच तलाव आणि महादेवाचे मंदिर हे जे 3 अवशेष आहेत ते बघून झालेले आहेत. आणि आता आम्ही चाललो आहे ते परतीच्या प्रवासाला. कारण आता खूप धुकं म्हणजे जमा झालं आहे आणि इथे पाऊस पण जास्त पडायला लागला आहे. तर आता आम्हाला लवकर खाली उतरायचं आहे. चढण्यासाठी आम्हाला 1-2 तास लागलेले आणि आता उतरण्यासाठी 1 ते 1.5 तास परत लागेल. कारण धुकं जाम आलेलं आहे, रस्तासुद्धा दिसेनासा झाला आहे. पाण्याच्या कुंडामध्ये पण जायला कुठून आहे? तिथून आहे का? आता खालून गेलं का चोर दरवाजे, हां हां. इकडे वरती 2 वाडे, कोणी का तटबंदी जाते येतो नाही आणि सकाळी. एवढं सगळं आहे. हो तर अजून किल्ल्यावरती बरेच अवशेष आहेत, पण प्रॉब्लेम असं झालंय की पूर्ण धुकं झालंय बघा. आणि आता धुक्यातनं जरा जाणं थोडंसं अवघड आहे ना. हां गाईड दिलं तर लगेच बघून या चालतो. हां हां. पण थोडं आता आम्हाला खाली उतरायचं आहे ना, आमचा ग्रुप आहे सगळ्यांचा. तर किल्ल्यावरती आता आम्ही पाहिलं ते महादेवाचं मंदिर आणि तलाव होता. आणि त्यानंतर या बाजूला आहे ते चोळ दरवाजा आहे, तटबंदी आहे आणि मारुतीचं मंदिर. पाण्याच्या कुंडामध्ये मारुती. पाण्याच्या कुंडामध्ये मारुतीचं मंदिर आहे. म्हणजे हा खूप मोठा किल्ला आहे. 360 एकर मध्ये किल्ला आहे हा. 360 एकरमध्ये. 55 टाके आणि 3 तलाव आहे. 55 टाके. आम्हाला एकच तलाव दिसला. हा इथे एक आहे, अच्छा, इकडे एक मंदिरापासून आहे एक आहे, त्याच्या पलीकडे 2 आहे. का? हां हां. तर खूप मोठा किल्ला आहे हा. याच्यासाठी तुम्ही अगदी म्हणजे वेळ काढून यावं लागेल. आम्हाला थोडा यायला उशीर झालेला आणि त्यात इथे पावसामध्ये धुकं आहे. तर धुक्यामुळे आम्हाला कुठे जाता येत नाहीये. तर तुम्हाला चांगल्या व्यवस्थित बाहेरचा व्ह्यू वगैरे सगळं पाहून मिळेल ना? किल्ला तिकोना किल्ला लोक सगळं बघायला भेटेल. सगळं भेटेल. एक विराचा पण तर इथे यायचं असेल तर पावसाळ्यात तर याच. कारण ह्याचं जे दृश्य आहे ते खूप चांगलं आहे. खूप सारे धबधबे आहेत. पण तुम्ही इथे हिवाळ्यात सुद्धा या. जेव्हा तुम्ही हिवाळ्यात याल ना तेव्हा तुम्हाला इथून सगळे बरेच आजूबाजूचे जेवढे पण किल्ले आहेत ते सगळे इथून दिसणार आहेत. इथून दिसणार ना. आणि जर तुम्हाला गाईड सुद्धा हवा असेल तर तुम्ही गाईड म्हणून काम करता ना, तर हे गाईड म्हणून काम करतात. त्यांचे मी तुम्हाला नंबर देईन. तुमचा नंबर काय तो पण सांगा. 976 आपलं 96 96 37 37 17 17 68 68 34. 34. तर हा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क करा. तसेच त्यांच्या गड्यावरती इथे हे स्टॉलसुद्धा आहे आणि इथे त्यांनी आम्हाला खूप छान असा वडापाव दिलेला. म्हणजे एवढे थंडी वाजत होती आणि त्यात यांच्या स्टॉलवरती आम्ही वडापाव, मॅगी, भजी सगळं खाल्लेलं आहे. तर तुम्ही ह्यांना आधी पण कॉन्टॅक्ट करून खाण्याचं तुम्हाला जेवढे काही नाश्ता ब्रेकफास्ट हवं आहे त्याची सुद्धा ऑर्डर देऊ शकता. मी जरा निघतोय खाली Okay, जातो. thank you. थँक्यू. तुमच्या या परत दिवाळीत. बटाटा वडा खूप चांगला होता. चला आता खूपच धुकं झालेलं आहे आणि आता आमचे ग्रुप पण सगळा खाली चाललं आहे. तर आता आम्ही चाललो आहे. तर असा होता विसापूर किल्ला जो पावसामध्ये खूप सुंदर आहे. आणि इकडचं वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारे धबधबे. प्रत्येक किल्ला आपल्याला काहीतरी शिकवून जातो आणि विसापूर किल्ला शिकवतो की काळ कितीही बदलला तरी इतिहास कधीच मिटत नाही. या तटबंदीने मराठ्यांचं शौर्य पाहिलं, युद्धाच्या गर्जना ऐकल्या आणि आज अभिमानाने सह्याद्रीच्या कुशीत उभा आहे. इथला प्रत्येक दगड, प्रत्येक पायरी आणि प्रत्येक वारा आपल्याला आपल्या समृद्ध इतिहासाची आठवण करून देतो. जर तुम्ही विसापूर किल्ल्याला भेट दिली नसेल तर आयुष्यात एकदा तरी इथे नक्की या. निसर्ग, इतिहास आणि साहस यांचा असा संगम फार कमी ठिकाणी अनुभवायला मिळतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्रातील असेच गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि भन्नाट प्रवास अनुभवण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करूया. चला तर भेटूया माझ्या अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गडकिल्ले फिरत राहा आणि गडकिल्ल्यांचा इतिहास जाणून घेत राहा.